प्रेम लग्नानंतरचे पार्ट 12. हळदी समारंभ सुरू होता. हातातून सर सर क्षण सरकावेत तसं ते विधीही एकापाठोपाठ संपन्न होत होते. ते क्षण मनाच्या कोपऱ्यात साठवावे असं वाटत होतं, पण तसं करता येत नव्हतं. आणि फोटोशूट सुरू होतं ते त्यासाठीच. आजूबाजूला सतत रमेश आणि निशा होतेच. स्वस्ती स्त्री गणनायकाय गजमुखम अशी मंगलाष्टके सुरू झाली आणि लग्न लागण्याची चाहूल लागताच आईबाबांना एका मोठ्या कार्यातून पार पडतोय असं वाटू लागलं. डार्क रेड कलरची ग्रीन बॉर्डर असलेली पैठणी तिने नेसली होती. तिला असं पाहताना त्यांचे उगाचच डोळे भरून येत होते. काही दिवसांपासून ती नीट वागत होती. नंतरही सर्व काही ठीक होऊ दे एवढीच काळजी त्यांना लागून राहिली होती. ती मात्र या सर्वांसाठी स्वतःला मोठ्या कसोशीने तयार करत होती. कशाची भीती वाटत होती की ती या लग्नाला अजूनही तयार नव्हती हे मात्र तिच्याच लक्षात येत नव्हतं. मंगलाष्टके संपताच अंतरपाठ निघाला होता आणि दोघे हे एकमेकांच्या समोर होते. सागरने रेड एम्ब्रॉयडरी असलेली व्हाईट कलरची शेरवानी घातली होती. दोघे दिसण्याबाबत इथेही एकमेकांना टक्कर देत होते. त्यांनी एकमेकांना हार घातले आणि जगाच्या दृष्टीने ते नवरा बायको झाले होते. आता राहिली होती ती सप्तपदी आणि ती घेताना एकमेकांच्या आयुष्यभराची साथ देण्यासाठी दिल्या घेतल्या जाणाऱ्या वचनांची सप्तपदी झाली. त्यानंतर काही वेळ शुभेच्छा देणाऱ्या लोकांसोबत फोटो सेशन. तिच्या आणि त्याच्या ऑफिसमधले कलिग्स, कॉलेजमधले फ्रेंड्स, दोन्ही घरचे पाहुणेही भेटून जात होते. सर्वात शेवटी घरातल्यांसोबत फोटो काढले गेले. काय जोडी दिसते, सागर भाऊजी आणि सायली, तुमच्या दोघांची एकच नंबर. हां, निशा म्हणाली. चला आता जेवायला निघूया का? भूक लागली ना दोघांना? का एकमेकांना पाहून पोट भरलं? रमेश सारखा असं काहीतरी बोलायचा आणि दोघांना सर्वांसमोर लाजल्यासारखं व्हायचं. निरोप देण्याची वेळ आली आणि सायली आईबाबांना शेवटचं भेटली. त्यावेळी मात्र तिला भरून आलं. ते आता एकटे राहणार याने तिला थोडं टेन्शन आलेलं. आता एकटेच राहाल म्हणून नव्हतं करायचं लग्न मला, पण तुम्हालाच घाई झालेली ना मला घालवायची. काही काय अगं सायली, येत जा ना अधूनमधून जेव्हा कधी वाटेल तेव्हा. तुझंच असणार आहे ना घर आणि आम्हालाही बरं वाटेल. बाबा म्हणाले. कधी तर होणारच, ते आज होते इतकंच. आई म्हणाली. काही असो, पण मी ना रागावले आहे तुमच्यावर. हे सगळं खूपच घाईत झालं असं नाही वाटत ना तुम्हाला? सायली, बस झालं आता, खुश राहा. नको तो विचार नको करत जाऊ. ऐक ग, आई म्हणाली. समीक्षा, तू ना घरी जात जा अधूनमधून. मला सांगत जा फोन करून ते कसे आहेत ते, प्लीज. समीक्षाला शेवटचं भेटून ती निघणार होती. कार तर केव्हाच रेडी होती घरी जायला. सगळे तिचीच वाट पाहत होते. ती कारमध्ये शेजारी बसली आणि लगेचच तिच्या शेजारी सागर बसला. रमेश कार चालवत होता आणि निशा त्याच्या बाजूला. दुसऱ्या कारमधून त्याचे मॉम, डॅड आणि त्याची आजी येणार होती. कार घराच्या दिशेने धावत होती आणि रडल्यामुळे तिचा चेहरा सुकलेला त्याला पाहवत नव्हता. तिच्याशी बोलावं वाटत होतं, पण कशी सुरुवात करावी हे काही कळत नव्हते. तुम्हाला बोलायचं असेल तर बोलू शकता एकमेकांशी, आम्हाला काहीच हरकत नाही, रमेश बोलत होता. छान झालं ना पण लग्न, मज्जा आली, निशा म्हणाली. अरे किती गप्पा आहात तुम्ही. सागर, काय जबरदस्ती लग्न झाले का तुमचं? रमेश म्हणतो आणि निशा हसते. अरे काय रे ब्रो, सागर म्हणतो. चलो लेट्स रिफ्रेश द मूड असं म्हणत निशा FM लावते. गाणं लागलं होतं. व्हेरी गुड. जणू मला बोलायला शब्द नव्हते मिळत आणि नेमकं हेच गाणं लागावं. रमेश आरशातून त्याला खुणावत होता. तिच्याशी बोल, काहीतरी कर. तो तिच्याकडे थोडा सरला आणि तिचा हातावर हात ठेवला. तसं तिने त्याच्याकडे पाहिले. तिच्याकडे पाहत डोळ्यांनी खुणावत तिच्या हातात हात गुंफला. नेमकं आत्ता तिला खूप एकटं वाटत होतं आणि जणू तिला याचीच गरज होती. पण त्या स्पर्शाने तिच्या हार्टबीट्स वाढल्या होत्या. नेमके लागलेले गाण्यातून
तो जणू तिच्याशी बोलत होता. अर्धा पाऊण तासाने घरही आलं. आता उतरावं लागणार म्हणून ती हात सोडवून घेऊ लागली, तर तो सोडतच नव्हता. दोघेही उतरले, पण त्याने हात काही सोडला नव्हता. ते लिफ्टनी त्याच्या घरासमोर आले. तोपर्यंत निशाने वर येऊन गृहप्रवेशची तयारी केली होती. पाठीमागून तोपर्यंत त्याचे मॉम आणि डॅड सुद्धा पोहोचले. तसा लगेचच त्याने हात सोडला. तिला आता माप ओलांडून आत जाणार तर निशानेच अडवलं. आधी उखाणा घ्यावा लागेल, मगच आत यायला मिळेल. काय? पण मला नाही येत. खरंच, सायली म्हणाली. अरे असा कसा नाही येत? यायला तर हवाच, पाठीमागून आजी बोलली. आता मात्र तिला टेन्शन आलं आणि तिची अवस्था पाहून सागरला हसू येत होतं. सागर, तू हसू नकोस, तुला पण घ्यावा लागणार आहे, कळालं का? रमेश म्हणाला. काय मी नसतो घेत हां, सागर म्हणाला. नसतो घेत म्हणजे काय? घ्यायला तर लागणारच. बघ हां आजी, तो काय म्हणाला ऐकलेस? मला घ्यायला लावलेला, आता यालाही घ्यावा लागेल. रमेश हसत होता. हो, त्यालाही घ्यावा तर लागेलच. सायली घेतेस ना? चल आत जायचं आहे ना, काही ते बाहेरच थांबायचंय, आजी म्हणाली. तिला काही येतच नव्हतं. काय बोलणार ती? पूर्ण गोंधळलेली. तोपर्यंत निशा तिच्या कानात सांगू लागली. 1 मिनिट, ही चिटिंग आहे. मग मी पण सांगेन हा सागरला, रमेश म्हणाला. सांग मग, ऐक सायली, असं म्हणत तिच्या कानात तिने सांगितले. हे बोलावंच लागेल का? हो, आता रिपीट तर करायचंय फक्त तुला. निशा म्हणाली. निळ्याशार पाण्यात प्रतिबिंब चंद्रांचे सागरचे नाव घेते आणि आशीर्वाद असू दे सर्वांचे. तिने कसेबसे नाव घेतले आणि ती डोळे मिटून एकदाची मान खाली घातली. ती पुन्हा वर काढलीच नाही. हां, आता कसं? आता भाऊजी तुम्ही. मी? सायली. घेतलं नाव. चला आता. काय अरे सागर, दिस इज नॉट फेअर. बरं चला आत. आजी किती वेळ उभ्या राहणार अरे, निशा रमेशला म्हणत होती. चल सायली, ओलांड बरं माप आता. मॉमचा आवाज ऐकला तसा तिचा जीव भांड्यात पडला. ती ते ओलांडून आत आली. पूजा होईपर्यंत निशाच्या सोबत तिच्या रूममध्ये राहणार होती. सो तिच्या बॅग्स तिथेच हलवल्या गेल्या. आत येताच, निशा, तुला फ्रेश होऊन चेंज करायचा तर करू शकतेस. फक्त आज उद्या साडी नेस. मग नंतर ॲज पर युअर चॉईस तू काहीही घालू शकतेस. ओके, चल, मी पाहते बाहेर कोणाला काय हवं असेल तर. निशा निघून गेली आणि ती जरा तशीच बेडवर बसली. कसला आहे ना हा सागर, नाव तर नाही घेतलं याने. का घेईल ना? ती नताशा असती तर लगेच घेतला असता. पण आता बघ मी काय करते. सागर खरंच प्रेमाचं नाटक तर करत नसेल ना? नाहीतर मी गुंतायचे मी काही दिवसांनी मला कळायचं की नताशा आणि त्यांनी प्लॅन केला. मग माझं तर आयुष्य बर्बादच ना. नाही, मला आधी चेक करायला हवं, तो खरं प्रेम करतोय का नाटक. लग्न तर झालं, पण अंगाला हात सुद्धा लावू देणार नाही तुला. आय हॅव टू प्रोटेक्ट माय सेल्फ. आणि मला थोडा वेळही हवा आहे खरं जाणून घ्यायला. लग्नानंतर घरी आल्यानंतर जे बाकीचे कार्यक्रम चालू होते, आजी होत्या, त्यामुळे प्रत्येक गोष्ट रीतरिवाजाप्रमाणे होत होती. दुसऱ्या दिवशी पूजा होती आणि पूजा झाली की आजी जाणार होत्या. त्या छोट्या छोट्या कार्यक्रमात दिवसही संपून गेला. रात्रीची जेवणं उरकल्यानंतर सगळे लवकर झोपी गेले, कारण दुसऱ्या दिवशी पूजा होती. मंदिरातही जायचं होतं, त्यामुळे तो दिवस पण बिझी राहणार होता. सकाळी पूजेसाठी लवकर उठण्याचं सायलीला निशाने आधीच सांगून ठेवलेले, त्यामुळे ती उठलीही. तिला ते घर थोडं नवीन असल्याने तिला मिक्स होणं अवघड जात होतं. सागर तिच्या आणि ती सागरच्या समोर कमीच येत होते, कारण छोटं घर आणि घरात लोक जास्त होते. तेवढी एक गोष्ट तिला निश्चिंत करत होती. पूजेसाठी आवरून तयार झालेली ती बाहेर आली. पूजेची तयारी केव्हाच झालेली. सागर, अरे येतोस का आता बाहेर, रमेशने विचारले.
आलो रे. आणि तो आला. तशी दोघांची नजरानजर झाली. तिने थोडं त्याच्याकडे दुर्लक्ष केले. हिला अजूनही सरळ नाहीच का वागायचं? सगळे पाहुणे जाऊ देत, मग पाहतो. तो येताच दोघे पूजेला बसले. पूजा सुरू होऊन बराच वेळ झालेला आणि सायलीचे आई बाबा पण आले. ब्राह्मणाने पूजा संपन्न झाल्याचे सांगितले आणि सर्वांच्या पाया पडायला लावले. पूजा होताच पहिले आजीच्या पाया पडायला म्हणून वाकले आणि त्यांची एकमेकांशी टक्कर झाली. तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन तेवढ्यातही त्याने टिपले. ती अजूनही खुन्नस देते हे पाहून मात्र त्याला चिड येत होती. अरे जरा हळू, काही नाही, आजी म्हणाली. त्यांची अशी झालेली टक्कर रमेश आणि निशाला हसू आवरत नव्हते. सर्वांच्या पाया पडून झाल्यानंतर ती आईबाबांसोबत बोलत बसली. बोलणं, जेवणं खाणं आणि पाहुणे निघून जाईपर्यंत 4 वाजले. ऐक सायली, आवरून ठेव. आपण सगळे आता जवळच्याच काही मंदिरात जाऊन येतो, निशा म्हणाली. ओके. सायली या सगळ्या गोष्टींना कंटाळल्यासारखी झालेली होती. 2 दिवस नुसती दगदग चालू होती, पण काहीच पर्याय नव्हता. दोघेही आवरून तयार होते. रमेश, निशा आणि मॉम डॅड सगळेच निघाले. आज त्यांनी त्यांची मोठी गाडी काढली होती. आज पुन्हा रमेशच गाडी चालवत होता. सायली सागरकडे एकदाही पाहत नव्हती. काचेतून बाहेर पाहत बसलेली. आता पुन्हा ही अशी का वागू लागली हे मात्र त्याच्या समजण्याच्या बाहेर होते. मंदिरात पोचले तेव्हा 6 वाजलेले. सारसबाग गणपती, दगडूशेठ गणपतीचे दर्शन करून शेवटी चतुशृंगी मंदिरात ते सगळे आले. आता इथे दर्शन घेतल्यानंतर मात्र ते घरीच जाणार होते. तिथे देवीचे दर्शन करून ती प्रदक्षिणा घालायला म्हणून जाणार, तर कुठून सागरने येऊन तिचा हात पकडला आणि सर्वांच्या नकळत तिला साईडला घेऊन गेला. काय, तुला जरा कळतं का रे? असं का साईडला घेऊन आलाय तू? मला प्रदक्षिणा घालू दे, सोड. ती जाऊ लागलेली. तिला तर असं आढळतो की तिला जाताही येत नव्हतं. तू अजूनही नीट नाही ना वागणार? मला वाटलं आता सगळं नीट होते, पण नाही. तुला तसं व्हावं असं वाटत नाही का? असं काही नाहीये. दिसतं तसं नसतं सागर, पण माझ्या जागी राहून बघ एकदा. हे बघ सायली, मी स्वतःला बदलत होतो, आधीचं झालेलं विसरून. पण तुला जर ते नको असेल तर मी पुन्हा सुरू करेन. कळलं ना? कळतंय मला. तेच खरं रूप आहे ना तुझं. एनिवेज, मला वाद नाही घालायचा, पण मला थोडा वेळ तरी. बोलणं भलतं वळण घेते हे पाहून ती पुढे बोलत होती तोच. यू आर इम्पॉसिबल. ठीक आहे, तुला सुरू ठेवायचंच आहे ना? ओके. तो तिला तसाच सोडून रागात निघून जातो आणि तो असा राग गेलेला पाहून उगाच तिलाही वाईट वाटले. त्याला वेळ मागायचा होता, ते ऐकण्याआधीच तो डोक्याचा राख घालून गेला. सायली, काय कसला विचार करत आहेस? निशा तिला पाहताच विचारते. काही नाही. निघायचं ना आता? हो. चल ना. सागर भाऊजी कुठे आहेत? माहिती नाही. ओके चल. मे बी पुढेही गेले असतील. निशा चल ना, किती वेळ लावते आहेस? हो आले रे. सगळेजण कार जवळ येतात. सागर आधीच येऊन ड्रायव्हिंग सीटवर येऊन बसला. सागर तू का बसला आहे पुढे? उतर, मागे बस. मी चालवतो आजच्या दिवस. नको, मी चालवतो रे. तुला कळतं का रे? मी सांगतोय ना, जा पाठीमागे. रमेश त्याच्या कानात बोलत होता. पण रमेश काही त्याचं ऐकत नाही हे पाहून तो नाईलाजाने मध्ये येऊन बसतो. सायलीच्या पण लक्षात आलेलं की तो किती चिडला आहे. घरी यायला 9 होतात. सायली निशाच्या रूममध्ये जाते आणि विचारातच हरवलेली होती. तिला लक्षातही आलं नाही तिचं सामान सागरच्या रूममध्ये हलवत आहे. चल जेवायला सायली, निशा म्हटली. नाही, म्हणजे मला भूक नाही. अगं अशी कशी भूक नाही? वेडी आहेस का? चल ग. ती जबरदस्तीने तिला उठवून बाहेर नेते. सागर डायनिंग टेबलवर बसलेला त्याच्याच शेजारी बसवत बोलते. भाऊजी, पाहिलं का, भूक नाही म्हणते सायली. निशा म्हणत किचनमध्ये निघून जाते. दुसऱ्याचे डोकं खाऊन पोट भरलं असेल ना कदाचित आता तिचं. तो तिला ऐकू जाईल एवढ्या मोठ्या आवाजात बोलतो. ती यावर मात्र गप्पच राहते. काही वेळाने सगळेच टेबलवर जमतात. तिला जेवण जातच नव्हते.
पण घरच्यासारखं मधूनच उठताही येईना. घरी आपलं कसंही वागलं तरी चालायचं. ताटात घेतलेलं थोडंच अन्न, पण सगळे उठेपर्यंत बराच वेळ ती ते खात होती. जेवण झाल्यावर हात धुवून, दी, मी काही हेल्प करू तुला? मला करमत नाही ग. काय? अगं माझ्याशी बोल ना मग. आणि काम होत आले ग आता. बस ना ती खुर्ची घेऊन. आणि सुरुवातीला होईल असं तू रुळेपर्यंत. सागर चिडला, पण माझी चूक ही होती. पण म्हणून असं फील होते का मला? आईबाबांची काय एवढी आठवण होते? खूप एकटं वाटतंय. हे माझं घर आहे असं जराही वाटत नाही. कसं होणार आहे माझं? काय ग, तू पुन्हा शांत? बोल की काहीतरी. निशाचं काम उरकलं आणि ती काही बोलेना म्हटल्यावर, चल बाहेर, हॉलमध्ये बसू गप्पा मारत. सायली, करमते का ग? चेहरा उतरलाय तुझा. हो बघा ना मग, तिला करमे ना. अगं थोडे दिवस असं होतं, पुन्हा नाही होणार. सागर आणि रमेश दोघं दिसत नव्हते. तिला आता झोप येऊ लागलेली. झोप आली आहे का तुला? अगं पण आज झोपायचं नसतं तू, निशा तिला कानात म्हणाली. पण तिच्या लक्षात आलं नाही तिला काय म्हणायचं ते. म्हणजे म्हणजे कळेल काही वेळाने, निशा असं म्हणाली. आणि क्षणार्धात तिच्या लक्षात काही आलं. बापरे, तशी तिची झोपच उडाली. एवढ्यात सागरच्या रूमचा डोअर ओपन करून रमेश बाहेर आला. काही वेळाने सागरही, पण त्याच्याकडे तिने पाहिलेही नाही. चल ना सायली, तुला काही दाखवायचं आहे, असं म्हणत ती तिला सागरच्या बेडरूममध्ये घेऊन आली. पाहते तर समोर बेडवर केलेली सजावट पाहून तिच्या पोटात भीतीचा गोळा आला.